नमस्कार मित्रांनो, मी मेघना. त्या दिवशी घरी मी एकटीच होते आणि काही करमत पण नव्हतं. मी तशी माझ्या थोरल्या बहिणीसोबत राहायचे. आम्ही दोघं इथेच असायचो शहरामध्ये. ती पण नोकरी करायची आणि मी पण नोकरी करायचे. त्या दिवशी मला बरंच नव्हतं वाटत. मात्र ती कामावर गेल्यानंतर मी एकटीच होते. ती संध्याकाळी 10 वाजता येणार होती. एका कपड्याच्या दुकानामध्ये ती काम करायची आणि मी पण तिच्या सोबतच असायचे. त्या दिवशी करमत नव्हतं म्हणून मग मी गच्चीवर गेले होते. आमच्या शेजारीच राहण्यासाठी एक तरुण आला होता. दिसायला पण तसा ठीकठाक होता, गावाकडचा होता. मात्र मी ज्यावेळेस तिथे गेले तो तिथे माझ्या आधी येऊन बसला होता. अंधार होऊ लागला होता. मी स्वतःहूनच त्याला बोलायला सुरुवात केली. तो पण माझ्याशी बोलू लागला. मग रोज आमचं बोलणं होत असायचं. पण एक दिवशी मी अशीच दुपारच्या वेळी घरी होते. तो सरळ माझ्या रूममध्ये आला. मी काय बोलायच्या आधीच त्याने असं काही माझ्यासोबत केलं की तिथून पुढे आयुष्यच बदललं. तिथून पुढे रोजच दुपारी तो यायचा आणि मग आमच्यामध्ये काय व्हायचं ती सगळी कथा मी तुम्हाला सांगणार आहे. पण त्याच्या आधी जर तुम्ही नवीन असाल आणि अजूनपर्यंत आपल्या ह्या चॅनलला लाईक सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ता लगेच करून घ्या. चला तर मग कथेला सुरुवात करू. नमस्कार मित्रांनो, मी आता 30शीमधले आहे, पण अजून लग्नाचा पत्ता नाही. मी आणि माझी बहीण गावाकडचीच होतो. आम्ही गावाकडचेच राहायचो. वडील वारल्यामुळे घराची जबाबदारी आम्हाला दोघीं बहिणींवर आली होती. तसा भाऊ पण नव्हता. माझी बहीण थोरली होती. तिथं तसं लग्न झालं होतं, पण दाजी वगैरे जास्त करून परगावीच कामाला असायचे. तिचा स्वतःचा फ्लॅट होता, नवऱ्यानेच घेऊन दिला होता. ते बाहेर कामाला असल्यामुळे मग तिच्या सोबतीला कोणच नसायचं. तिने मला तिच्याजवळ बोलवून घेतलं होतं. माझं पण तसं शिक्षण अगदी बऱ्यापैकी झालं होतं. इथे आल्यानंतर मग ती पण घरी एकटीच असायची आणि मी पण घरी एकटीच. दोघींमध्ये अगदी 1-2 वर्षाचा फरक असेल आमच्यात. दिसायला पण आम्ही दोघी सारख्याच दिसायचो. इथे शहरात आल्यापासून माझा रंग घरात बसून थोडासा उजळला होता. गावाकडे आई एकटीच राहायची. तिला पण आम्ही सोबत इकडे बोलवलं होतं, मात्र तिला इथलं वातावरण जमायचं नाही आणि दिवसभर तुम्ही दोघी कामाला गेल्यावर मला घर खायला उठतं अशी ती मला म्हणायची. घरी मात्र तिला इथं रूमवरती जमत नसायचं म्हणून ती गावाकडेच राहायची. आम्ही दोघी तिला पैसे पाठवायचो. तसं सगळं सुरळीत चालू होतं. सगळे नातेवाईक आणि पाहुणे रावळे घरातले म्हणायचे तू लग्न कर. पण मला लग्नात काही एवढा इंटरेस्ट नव्हता. मी घरच्यांना आधीच सांगितलं होतं की लग्न करून नांदाई जायचं वगैरे मला अजिबात जमणार नाही. एखादा कोण घर जावई असला घरी राहणारा तर मी जमेल, माझ्या आईला सांभाळणारा. मात्र आई पण म्हणायची की असला काही हट्ट करू नकोस, तुझं तुझा. आता शहरात आले होते, त्याच्यातच मी दिसायला बऱ्यापैकी ठीकठाक होते. इथल्या चांगल्या आणि मॉडर्न मुलींसारखी नसले तरी मी साधी सरळच खूप सुंदर दिसायचे. लांबसर केस, काळे भोर डोळे आणि गोरेफान शरीर ह्याच्यामध्ये माझं सौंदर्य अगदी खुलूनच दिसायचं. मी आणि ताई एकाच दुकानात आम्ही काम करायचो. इथे रोज सकाळी आमचं घरातून जाणं हे ठरलेलं असायचं. इथे तशी कामाची काही कमीच नव्हती, पण आम्ही दोघी सोबत एका कपड्याच्या दुकानात कामाला होतो. मोजका पगार होता, मात्र त्याच्यावर महिन्याचा आमचा खर्च भागायचा आणि थोडेफार पैसे शिल्लक पण राहत असायचे. रोज सकाळी उठायचं आणि स्वयंपाक पाणी करून तेच ते करून मला खूपच कंटाळा आला होता. मला बाहेर फिरण्याची खूप हौस होती. आमच्या शेजारी एक रूपकामाच फ्लॅट होता. कधीतरी तिथे कोणीतरी राहण्यासाठी यायचं. ते कोणाचं होता ते मला माहीत नाही. मी येऊन तशी 5-6 महिने झाले होते. अजूनपर्यंत तिथे मला कोणीच दिसलं नव्हतं. पण एक दिवशी असं संध्याकाळचं आम्ही आलो होतो. त्या फ्लॅटसमोर नेहमी घाण असायची आणि धूळ बसलेली असायची, मात्र आज स्वच्छता मला दिसत होती. कोणीतरी तिथे आलेलं होतं. आम्ही नुकतंच घरी गेलो. संध्याकाळी 10 वाजले होते.
लवकर तिथे गेलो आणि येतानाच आम्ही बाहेरूनच जेवण आणलं होतं. आल्यानंतर कधी एकदा अंथरुणाला जाऊन मोबाईल पाहत झोपते असंच व्हायचं, मात्र लवकर झोप लागायची नाही. इथे शहरात आल्यापासून उशिरा जेवण्याची जणू काही सवयच झाली होती. मोबाईल पाहतच मी बसले होते. त्याच वेळेस मात्र कशाचा तरी आवाज आला म्हणून मी पाहिलं तर आमच्या शेजारी एक तरुण राहायला आला होता. साधारणतः तो पण तिशीतला असेल. अंगाने अगदी धनदाकड दिप्पड होता. बाहेरून तो पण काहीतरी पार्सल जेवण घेऊन आला होता. आल्यानंतर थेट तो रूममध्ये गेला. बाहेर त्याने चप्पल काढली, मात्र रूममध्ये आतमध्ये जाताना त्याने तोंड वळवलं. दरवाजा लावतानाच मी दरवाजात उभी होती. नकळत त्याने मला पाहिलं आणि आमची नजरानजर झाली. तशी मी खूपच लाजले आणि घरामध्ये आले. थोडंसं मला वेगळंच वाटलं, कारण की मी त्याला पाहिलं आणि त्याने मला पाहिलं होतं. तो नंतर गेला. 2-3 दिवस मला काही दिसलंच नाही. आम्ही रोज सकाळी जायचो, पण रोज सकाळी 7 ते 8 वाजता त्याच्या रूमचा दरवाजा वाजल्याचा आवाज मला यायचा. एक दिवशी मी लक्ष देऊन पाहिलं तर रोज तो जिमला जायचा. त्यामुळेच एवढं पिळदार शरीरसृष्टी त्याने कमावली होती. पिळदार आणि भरदार दिसायचा तो. पण माझी एवढी ओळख नसल्यामुळे मी बोलायची नाही आणि ताईला अजिबात आवडायचं नाही कोणाशी बोललेलं. आम्ही दोघी त्या दिवशी कामावर गेलो नाही, कारण की ती एकटीच गेली होती. मला थोडंसं बरं वाटत नव्हतं. रात्री झोप पण झाली नव्हती आणि त्याच्यात सर्दी. त्याच्यामुळे डोकं खूपच जड झालं होतं माझं. ताई एकटी गेल्यानंतर मी जरा उशिरा सुटले. फ्रेश वगैरे झाले आणि एकटं तरी मोबाईल पाहू नको तिने मला सांगितलेलं, कारण की अजूनच डोकं माझं दुखायला सुरू होईल. त्यामुळे मी मोबाईल पाहिलं नाही. रूममध्ये बसून खूपच कंटाळा आला होता. संध्याकाळचे 6-6:30 वाजले. अगदी दिवस मावळतीला गेला होता. मी खूप बोर झाले असताना असा विचार केला की चला गच्चीवरती जाऊया, कारण की रोज तिथे कोणी ना कोणी असायचं. मी गच्चीवर जशी गेले त्यावेळेस मला दिसलं की तो तरुण पण तिथेच बाजूला बसला होता मोबाईल पाहत. मी लाजलेच. आम्ही दोघंच होतो. मी एका कोपऱ्यात होते आणि तो एका कोपऱ्यात होते. ते थंडीचे दिवस होते आणि थंड वारा चांगला झोंबत होता. वाऱ्याची झुळूक आली की मी मात्र माझ्या हाताची घडी घालायचे आणि अगदी अंग चोरून घ्यायचे. मी एका कोपऱ्यात उभे होते त्यावेळेस तो उठला. माझी अगदी तिरकी नजर त्याच्याकडे होते. त्यावेळेस मी बाजूच्याच असलेल्या त्या अँगलला धरून उभी होते. त्यावेळेस तो माझ्याजवळ आला आणि म्हटला, तुम्ही नवीन आलाय का? आमच्या रूमच्या शेजारी समोरच म्हणजे. मी त्याच्याकडे पाहिलं आणि मान हलवत म्हटलं की हो, तुमच्या शेजारी. हां, त्या दिवशी दिसला पण नंतर दिसला नाही. रूमचा दरवाजा तुमच्या बंदच दिसतोय असं तो मला म्हणताच आम्ही म्हटलं की मी माझ्या ताईसोबत राहते आणि आम्ही नोकरी करतो. तो म्हटला होय का, तसं तुमचं नाव काय आणि कुठले आहात तुम्ही असं विचारलं. मी माझ्या गावाचं नाव सांगितलं. तुम्ही याच्या आधी कधी दिसला नाही असं मी त्याला म्हटलं. तो म्हटला हो, हा माझ्या पप्पांचा फ्लॅट आहे, पण ते आता शक्यतो इथे नसतात, दुसरीकडे राहायला आहेत. मग काय, ह्या फ्लॅटवरती मी एकटाच असतो. मी पण नोकरी करतो, मात्र माझी आता इथे बदली झाली आहे. याच्या आधी मी बाहेर होतो. मी ऐकलं आणि म्हटलं होय का. तरीच म्हटलं की 5-6 महिने कोणी दिसलं नाही. हां, त्या दिवशीच मी इथे शिफ्ट झालो आहे. मी म्हटलं अच्छा, मग एकटेच राहता का? हां, मी एकटेच राहतो असं मी बोलले. त्यावेळेस तो बोलता बोलता म्हटला की लग्न झाल्यावर राहीन जोडीने. मी विचार केला की कदाचित त्याचं लग्न वगैरे जमलं असेल. अजून लग्न झालेलं दिसत नाही. मी काही बोलले नाही. तेवढंच आम्ही बोललो. मात्र आता थंडी खूप होऊ लागली होती. तो बोलण्यात गुंतवत होता, मात्र मी म्हटलं आता जाते मी. जवळजवळ अर्धा तास आम्ही बोलत होतो, इकडच्या तिकडच्या गप्पा. त्याच्या बोलण्यावरून तो सिटीतलाच होता हे मात्र स्पष्ट मला जाणवलं होतं. मी मात्र रूममध्ये गेले. ही गोष्ट मी माझ्या ताईला सांगितली तर ती म्हटली अजिबात कोणाला इथे बोलू नको, इथे कोणाचा भरोसा नाही. ती मला ओरडलीच. मी म्हटलं हो. दुसऱ्या दिवशी आम्ही मोजकंच बोललो. नंतर मी त्याला बोलायचं टाळायचे, कारण की एकतर आठवड्यातून माझं आणि त्याची भेट होत असायची आणि मी पण टाळत होते. कशाची गरज लागली तर माझी मी जात असायचे. एक दिवशी मात्र रूममध्ये मी एकटीच होते.
दुपारची वेळ होती. त्या दिवशी आमचे भाऊजी पण आले होते. ताई आणि भाऊजी बाहेर गेले होते. मी मात्र रूममध्ये एकटे. रूमचा दरवाजा नुसता पुढे ढकलला होता. मी माझ्या रूममध्ये असताना अचानकच तो आमच्या घरात आला आणि माझ्या रूममध्ये आला. हे पाहून अगदी मी पाणी झालं की तो अचानक असा घरामध्ये कसा काय आला. तो म्हटला की तुम्ही आहेत का? मी म्हटलं हो. काय हो? अहो एक काम होतं तुमच्याकडं. मी चक्की झाल्याने म्हटलं काय काम, आणि सरळ तुम्ही घरात आलात. बेल तरी वाजवायची. तो म्हटला घाईमध्ये तसंच आलं. मला थोडंसं घाबरल्यासारखं झालं आणि ह्याचं माझ्याकडे काय काम असू शकतं असं मी मनातल्या मनातच विचार करू लागले. तर तो म्हटला की अहो जरा काम होतं महत्त्वाचं. मी म्हटलं हां बोला तर. तेव्हा तो म्हणाला की मला घरच्यांनी एक मुलगी पाहिली आहे. तिला पाहण्यासाठी मी आज संध्याकाळी जाणार आहे. पण तिला जाताना कोणती साडी घेऊ, कोणत्या कलरची ते मला माहीत नाही. तर माझ्यासोबत तुम्ही याल का? मी म्हटलं की तुमच्यासोबत कशाला, नको, तुम्ही जावा ना, मला नाही काही समजत त्याच्यातलं. त्यावेळेस त्याने खूप विनंती केली आणि म्हटला की प्लीज माझ्यासाठी एकदा चला. मी म्हटलं की अहो नाही मला जमणार. बरं जाऊ दे, ती मुलगी कशी आहे मी विचारलं. त्यावेळेस तो म्हटला की सेम तुमच्यासारखी आहे, रंग वगैरे तुमच्यासारखाच आहे, उंची सेम तुमच्यासारखी आहे. त्यावेळेस मी म्हटलं की होय का? मग तिला कोणता कलर आवडतो साडीचा हे मी स्वतः सांगितलं. मी अंदाजी सांगितलं आणि ते म्हटले की बरं. जशी मी साडी सांगितली आणि तशीच त्यांनी साडी आणली होती. मला त्याचं हे वागणं थोडंसं समजलं नाही. नंतर मला वाटलं की कदाचित त्याची असेल मुलगी एखादी, म्हणून त्याने मला तशी साडी मागितली. 1-2 दिवस गेले. त्या दिवशी मी संध्याकाळी गच्चीवर गेले. त्यावेळेस त्याने गिफ्ट माझ्या हातात दिलं. मी म्हटलं हे काय? त्यावेळेस तो मला म्हटला की खरं तर मला तुम्हीच आवडता. मी म्हटलं म्हणजे? त्यावेळेस तो मला म्हटला की मी तुमचा फोटो नकळत काढला होता आणि घरच्यांना दाखवला. माझ्या घरच्यांना मुलगी खूप पसंत आली, म्हणजे तुम्ही खूप पसंत आला. मला पण तुम्ही खूप आवडता. तुमचा स्वभाव मला खूप माहीत आहे चांगल्यापैकी. तर माझ्याशी लग्न कराल का? हे ऐकून मी आश्चर्यचकित झाले. म्हटलं घरचे? माझी ताई म्हणत होती तेच खरं की तुमच्यासारखी मुलं गोड बोलून आपल्याला फसवतात. मला जरासुद्धा तुमच्यात बोलण्यात काही अर्थ नाही असं मी म्हटले आणि खूप त्याला ओरडले. नंतर मी घरी गेले. मात्र तेव्हापासून तो मला पाहण्यासाठी तरसत असायचा. आमच्या भाऊजींची आणि त्याची जवळची चांगली ओळख होती. तो डायरेक्ट भाऊजीलाच बोलायचा. फोन वगैरे भाऊजींना रोज येत असायचे. पण एक दिवशी मला सांगितलं नाही आणि तो आमच्या घरी जेवायलाच आला. तो आल्यानंतर मी थोडीशी घाबरलेच होते. ताईला मी सांगितलं होतं की तोच मुलगा. ताई म्हटले अजिबात त्याला बोलू नको. त्यावेळेस तो जेवण गेला, मात्र मी त्याच्या समोर आले नव्हते. संध्याकाळी हाच विषय रंगला. त्यावेळेस भाऊजींनीच विषय काढला की अगं आपल्यासमोर राहणारा तो महेश, तो म्हणत होता की तुझी असलेली ती मेहुणी मला खूप आवडते. काय विषय आहे? हे ऐकल्यानंतर मी घाबरलेच. मी म्हटलं काही नाही. त्यावेळेस मात्र भाऊजींनी सांगितलं की तो खूप चांगला मुलगा आहे आणि संस्कारी पण आहे, व्यसनी पण नाही आणि चांगला कमवता नोकरीला आहे. हे ऐकून मला थोडंसं बरं वाटलं. पण मला आता हळूहळू त्याला मी समजून घेत होते. मला पण तो आता आवडू लागला होता. आम्ही आता रोज फोनवरती बोलत असायचो. आता गच्चीवर रोज बोलायचो. एक दिवशी मी त्याच्या घरी गेले होते आणि त्याच्यासाठी मी त्याच्या आवडीची भाजी घेऊन गेले होते. तो माझीच कदाचित वाट पाहत होता. आम्ही बसलो. बसल्या बसल्या आमचं प्रेम खोलत गेलं. पुढे जाऊन घरच्यांनी लग्न जमवलं आणि लग्न खूपच साध्या पद्धतीत केलं. अगदी मोजक्याच माणसात. लग्नाची ती पहिली रात्र होती. ह्याच्या आधी आम्ही एवढ्या जवळ आलो नव्हतो. पण मला पण खूप उत्सुकता लागली होती आणि त्याला पण माझ्या प्रेमाची खूपच आतुरता लागली होती. संध्याकाळी आम्ही एक झालो आणि रात्रभर त्याने मला खूप प्रेम केलं. पण तेव्हा मला समजलं की आवडती व्यक्ती आपण जसे समोरच्याला मनात त्याच्याविषयी ज्या भावना आणि जसे विचार मांडत असतो तसंच आपल्याला दिसत असतं. पण पाहण्याचा दृष्टिकोन जर बदलला तर सगळं बदलून जातं. तिथून पुढे आज आमच्या लग्नाला साधारणतः 7 ते 8 महिने होऊन गेले. पण तो मला खूप सुख देतो. रात्रभर मला खूप प्रेम करतो आणि मला
माझ्या आयुष्यातली कमतरता भरून काढतो. आज त्याने मला खूप सुखात ठेवलं आहे. रात्रभर प्रेमाची मग भुकेजलेली, मात्र तो मला चांगलंच सुख देतो. तर कशी वाटली कथा ते नक्की कळवा. आणि नवीन असाल तर आपल्या चॅनलला लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका.